आणली. मग देवानं सांगितलं बेट्या तू लोकायला नामस्मरण करू देत नाहीस का? तुझ्या खरीच नाव घेणार नाही झालं तर माझं नाव आहे. कयादुला लाभ, आल्हाद, सल्लाद आणि प्रल्हाद हे 4 मुलं झाले. सर्वात लहान होता तो भक्त प्रल्हाद आणि हा भक्त प्रल्हाद लहानाचा मोठा झाला. हिरण्यकश्यपूनं शुक्राचार्याचे 2 मुलं आहेत, षंड आणि अमर्क नावाचे. यांच्याकडे आसुरी राजनीती शिकण्याकरता भक्त प्रल्हादाला ठेवले. शाळेला सुरुवात झाली. षंड आणि अमर्क शिक्षण देऊ लागले. राक्षसाने कसं वागलं पाहिजे, राक्षसाने लोकांना त्रास कसा दिला पाहिजे, सर्व आसुरी राजनीतीचं शिक्षण चालू होतं. वर्ग भरलेला होता. गुरुजी फळ्यावर ते आसुरी राजनीतीचं शिक्षण देण्यात मग्न झाले होते आणि मागच्या बाकावर भक्त प्रल्हाद बसलेले असताना माझ्या परमात्म्याच्या भजनात अखंड तल्लीन असणारे ते भक्त प्रल्हाद शेजारच्या मुलांना म्हणू लागले, हे पोरो इकडे या, इकडे या. गुरुजी काय शिक्षण द्याले? गुरुजी पेक्षा चांगलं शिकवतो तुम्हाला. आता लहान लेकर 2-3 मुलं आले भक्त प्रल्हादाच्या जवळ आणि सांगितलं, प्रल्हादा अरे गुरुजी पेक्षा नाही काय तुझ्याकडे, शिकव. भक्त प्रल्हादाने समोर त्या मुलांना उभं केलं. गुरुजी शिकण्यात मग्न आणि भक्त प्रल्हादाने शिक्षण द्यायला सुरुवात केली. भक्त प्रल्हाद म्हणले, नारायण नारायण श्रीमनारायण नारायण नारायण असं म्हणा माग. मग ते पोरं म्हणायचे, नारायण नारायण श्रीमनारायण नारायण नारायण. आता थांबा, मी म्हणतो माग तुम्ही म्हणा. माग म्हणतात, नारायण नारायण श्रीमनारायण नारायण नारायण म्हणा.